हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एमपीसी चॅलेंज अकॅडमी. मी भानुप्रिया गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच आहे की तलाठी भरती 2023 ची जाहिरात येत आहे आणि ही जाहिरात जवळजवळ 4625 जागांसाठी आहे. 4625 जागांसाठी ही जाहिरात आहे आणि एवढी मोठी जाहिरात ही 2019 नंतर जवळजवळ 4 वर्षांनी म्हणजेच आता 2023 मध्ये आलेली आहे. तर या बॅच साठी तुमच्याकडून जास्तीत जास्त तयारी करून घेण्यासाठी आम्ही एकदम नवीन बॅच घेऊन आलेलो आहे इथे तुमच्यासाठी. ज्या बॅच मध्ये एकदम अनुभवी टीम असेल, जसे की आदरणीय उत्तम गोरे सर आहेत, आदरणीय किरण पाटील सर आहेत, आदरणीय संजय बिडवे सर आहेत. त्याच्यानंतर मी आहे इंग्लिश या विषयाची तयारी करून घेण्यासाठी सर मंगेश सर आहेत आणि मयूर सर आहेत. एवढा अनुभवी आणि तज्ञ टीम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि तुमचा जास्तीत जास्त स्कोर करावा या तलाठी भरतीच्या एक्झाम मध्ये, हाच आमचा हेतू असेल. तर या बॅचची फीस आहे मित्रांनो 2499 आणि तुम्हाला या बॅच बद्दल अजून काही जाणून घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवरती तुमचा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करून तुम्ही गौरव सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि गौरव सरांकडून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तर ही बॅचची वैशिष्ट्ये आहेत, ही तुम्ही जाणून घेऊ शकता. पीडीएफ अवेलेबल करून दिली जाईल. त्याच्यानंतर आमच्या काही स्पेशल बॅचेस पण अवेलेबल आहेत, जसं की आदरणीय उत्तम गोरे सरांची बॅच आहे जीएस जीके या विषयासाठी, ज्याची फीस आहे 799. जर तुम्हाला बॅच डाउनलोड करायची असेल तर जीएस बाय उत्तम गोरे सर हे आमचं ऍप अवेलेबल आहे प्ले स्टोअर वरती. तर तिथे जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकता. आणि बॅच परचेस करण्यामध्ये काही तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्याची असेल तर स्क्रीनवरती तुमच्या नंबर इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आदरणीय किरण पाटील सरांची पण बॅच अवेलेबल आहे गणित बुद्धिमत्तासाठी. त्याची फीस आहे 899 रुपये. ही पण बॅच परचेस करायची असेल तर तुम्हाला उत्तम गोरे जीएस बाय उत्तम गोरे सर हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्हाला बॅच परचेस करायची आहे. त्याच्यानंतर इंग्लिश या विषयाची तयारी करून घेण्यासाठी माझी स्पेशल बॅच आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आमची जी कॉमन बॅच आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला एवढा जास्त वेळ देता येणार नाही. जसं की वोकॅब्युलरी तयारी तुमची स्पेशल करून घ्यावी लागेल, एमसीक्यूची प्रॅक्टिस तुमची स्पेशली करून घ्यावी लागेल. तर ज्याला कोणाला बेसिक पासून ही बॅच करायची असेल त्याच्यासाठी तुम्ही ही बॅच डाउनलोड करू शकता आमच्या ऍप मधून आणि फीस याची आहे 599 रुपये. आणि अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती इथे नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि गौरव सरांकडून एन्क्वायरी करू शकता. मराठी या विषयाची तयारी करून घेण्याची जिम्मेदारी आहे बिडवे सरांकडे. यांचं पण स्पेशल बॅच आहे. यांची बॅच डाउनलोड करून घ्यायची असेल तुम्हाला तर ती पण जीएस बाय उत्तम गोरे सर ही आमची ऍप अवेलेबल आहे. त्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही ती बॅच डाउनलोड करून घेऊ शकता, परचेस करू शकता आणि त्याची 599 ही फीस आहे. ठीक आहे, चला तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं की इंग्लिश या विषयाची भीती बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असते, ती भीती घालवण्याची जिम्मेदारी तुमची माझ्याकडे आहे आणि ती तुमची विषयाची तयारी पूर्णपणे करून घेण्याची जिम्मेदारी माझी आहे. तर आज आपण इथे जमलेलो आहे की या विषयाला कसं टीसीएस एक्झाम पॅटर्न आलेला आहे, पण टीसीएस एक्झाम पॅटर्न नेमका काय असेल, या विषयाची तयारी कशी करायची, हा संभ्रम आहे विद्यार्थ्याच्या मनामध्ये. आणि हा विषय नेमका कसा आता इथून पुढे तयारी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. तर बघा, आज काय काय पाहणार आहोत आपण. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रॅटेजी काय फॉलो करायची आहे आपल्याला, स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर टीसीएसचा पॅटर्न नेमका काय आहे. सगळेच म्हणतात की पॅटर्न बदललेला आहे, पण टीसीएसचा पॅटर्न नेमका आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. त्याच्यानंतर एक्झामचा पॅटर्न काय असेल, कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन्स अलॉटेड आहेत, मग त्याला मार्क्स किती अलॉटेड आहेत हे पाहणार आहोत आपण. सिलेबस काय असेल, नॉट जस्ट सिलेबस बट व्हॉट आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स दॅट ऑल्सो वी हॅव टू सी, ते पण पाहणार आहोत आपण. इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत. वेळ कमी आहे आपल्याकडे, आपल्याला वेळ फक्त 70 दिवस अवेलेबल आहेत आणि या 70 दिवसामध्ये आपल्याला आपले टॉपिक्स पण कव्हर करायचे आहेत, त्याचबरोबर एमसीक्यूची पण प्रॅक्टिस करायची आहे. आणि एवढं सगळं करून घेण्यासाठी वेळ फक्त आहे 70 दिवस आपल्याकडे. तर एवढ्या कमी वेळेमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सगळे टॉपिक्स करून उपयोग नाहीये. आपल्याला हे पाहावं इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत आणि त्याची वारंवार सराव कसा करायचा, तर याच्यासाठी जाणून घेणार आहोत इम्पॉर्टंट टॉपिक्स. त्याच्यानंतर टीसीएस आयबीपीएस नी याच्या आधी ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत, जशा की म्हाडाच्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत, WRDच्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत, एसएससी सीजीएल सुद्धा एक्झाम टीसीएस केलेल्या आहेत. तर त्या एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स आलेले आहेत
तो आवाका आपल्याला कळून घ्यायचा आहे आणि ते क्वेश्चन्स, सॅम्पल क्वेश्चन्स पाहून आपल्याला हे कळून जाईल की आपल्याला कशी तयारी इथून करायची आहे. त्याच्यानंतर एक रोड मॅप, एक प्लॅन असायला पाहिजे आपल्या अभ्यासासाठी. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टाइम कसा युटिलाइज करता येईल आपल्याला, साठी आपल्याला एक प्रॉपर प्लॅन जर बनवला तर आणि तरच आपली इथे एक्झाम क्रॅक होऊ शकेल. याच्यासाठी एक रोड मॅप मी तुम्हाला सांगणार आहे की नेमका अभ्यास कसा करायचा, बुक्स कोणते रेफर करायचे, PYQ रेफर करायचे, MCQ रेफर करायचे, कुठून नेमके करायचे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. आता जसं की मी तुम्हाला म्हणाले की याच्या आधी ज्या एक्झाम कंडक्ट झालेल्या आहेत त्या एक्झाम मध्ये आणि ह्या एक्झाम मध्ये हाच फरक आहे की ही एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे. तर मग TCS च्या आधी ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत त्या एक्झामचा पॅटर्न कसा होता हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला हे कळेल की नेमकं आपल्याला काठिण्य पातळी काय अज्युम करावी लागेल. तर ती काठिण्य पातळी किंवा बदललेला पॅटर्न जाणून घेण्यासाठी आपल्याला सोर्स कोणता आहे, तर क्वेश्चन हाच सोर्स आहे. तर जाणून घेऊया की कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. तर पहा मित्रांनो, जसं की आपल्याला दिसतंय हा क्वेश्चन मी सॅम्पल क्वेश्चन म्हणून आणलेला आहे तुमच्या समोर. क्वेश्चन्स रीड करते मी. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे नेमकं, व्हॉट वी आर सपोज टू डू इज वी आर सपोज टू कन्वर्ट द गिवन सेंटेन्स. दिस इज अवर सेंटेन्स. बजरंग सेड टू सविता, आय वुड लाईक टू गिव्ह यू माय बुक. This is the sentence and this sentence we have to convert it into indirect speech. काय करायचं आहे आपल्याला इथे, तर एक सेंटेन्स दिलेला आहे जे की डायरेक्ट स्पीच मध्ये सेंटेन्स दिलेला आहे आणि ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. याच्या आधी पण अशी क्वेश्चन्स विचारले जात असतील पण त्याची काठिण्य पातळी एवढी नव्हती. पण आता क्वेश्चन्सची लेंथ पण वाढलेली आहे आणि काठिण्य पातळी पण वाढवली गेलेली आहे. लेंथ वाढवली गेलेली आहे तर आपल्याला इथून पुढे क्वेश्चन्स वाचायला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल आणि तो क्वेश्चन वाचतानाच आपल्याला तो क्वेश्चन टॅकल करता येईल का हे पाहावं लागणार आहे. तर त्याच्यासाठीची आपली इथून पुढे तयारी असेल की जर क्वेश्चन लेंदी आला तर तो कसा टॅकल करायचा, त्याला किती वेळ द्यावा लागेल, इथपासून आपली बेसिक पासून तयारी असेल. चला तर मग पाहूया एक्झामचा पॅटर्न कसा आहे आणि सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत. तर सब्जेक्ट जे तुमच्या समोर आहेत स्क्रीनवरती. फर्स्ट सब्जेक्ट इज जनरल नॉलेज सब्जेक्ट आहे, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान ह्या विषयाला 25 क्वेश्चन्स अलॉटेड आहेत आणि ते 25 क्वेश्चन्स असतील 50 मार्कांसाठी. असेच प्रत्येक विषयाचे 25-25 क्वेश्चन्स दिलेले असतील आणि प्रत्येकाला मार्क्स किती अलॉटेड आहेत, 50 मार्क्स अलॉटेड आहेत. तर टोटल क्वेश्चन्स होत आहेत आपले 100 क्वेश्चन्स आणि टोटल मार्क्स आपल्याला किती मार्क्सची आपली एक्झाम असेल, 200 मार्क्सची आपली एक्झाम असेल. So this is how the exam pattern is. Now the next is की आपल्याला जसं मी म्हणाले होते आपल्याला सॅम्पल क्वेश्चन्स किती लेंदी असतील किंवा सिंपल क्वेश्चन्स असतील का हे आपण एक सॅम्पल क्वेश्चन्स पाहिला. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की सिलेबस नेमका कोणता आहे आणि बाबा एवढा सिलेबस दिलेला आहे तर सगळ्याच्या सगळा सिलेबस कव्हर होईल का, की नेमकं याला टॅकल कसं करायचं, एवढा सगळा सिलेबस करायचा की याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढा सगळं सिलेबस पाहून असं वाटेल की एवढे सगळे टॉपिक्स करायचे का, तर मी म्हणेल की एवढे सगळे टॉपिक्स करायची आपल्याला गरज नाहीये. याच्यातले सिलेक्टेड टॉपिक्स आहेत जे आपल्याला वारंवार विचारले जातील, आपल्याला त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे आणि आपल्याला त्याचाच वारंवार सराव पण करायचा आहे. तर मी तुम्हाला जसं की सांगतेय इम्पॉर्टंट टॉपिक्स. फर्स्ट इज टेन्स अँड काइंड्स ऑफ टेन्स. हा आहे हा जो टॉपिक आहे, जसं की आपल्याला माहिती आहे की प्रत्येकच एक्झाम मध्ये टेन्स याला वेटेज जास्त असतं आणि टेन्स हा इम्पॉर्टंटच टॉपिक आहे. तर याची तयारी आपल्याला करावंच लागेल. ग्रामर मध्ये काही टॉपिक्स आहेत आणि वोकॅब्युलरी साठी काही टॉपिक्स आहेत, तर आपल्याला दोघांची इक्वली तयारी करावी लागणार आहे. तर हे काही ग्रामरचे टॉपिक आहेत, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, त्याच्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता जसं की मी तुम्हाला म्हणले की फक्त ग्रामरच करून उपयोग नाहीये, आपल्याला इक्वली वेळ याच्यासाठी पण द्यावा लागणार आहे की वोकॅब्युलरीसाठी पण इक्वली वेळ द्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये सिनोनिम्स येतात, इडियम्स अँड फ्रेजेस येतात, अँटोनिम्स येतात, त्याच्याबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन पण आहे, स्पेल चेक पण आहे. तर या टाईपची वोकॅब्युलरीची तयारी पण आपल्याला करावी लागणार आहे. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की फक्त ग्रामरवर फोकस करतात आणि वोकॅब्युलरी स्किप करतात, पण मित्रांनो असं करून चालणार नाही. TCS इक्वल प्रायोरिटी देते वोकॅब्युलरीला पण, तर आपल्याला वोकॅब्युलरीला इग्नोर करून चालणार नाहीये. वोकॅब्युलरीला पण इक्वल तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे. तर मला असं म्हणायचं आहे की जर आपल्याला करायची तर तयारी आहे, बरोबर आहे, आणि वेळ तर आपल्याकडे कमी आहे,
पण मग व्होकॅब्युलरी करायचीच असेल तर मग आपल्याला प्रत्येक PYQ मध्ये जाऊन प्रत्येक PYQचं अनालिसिस करून तेवढं करण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सगळ्या सिनोनिम व्होकॅब्युलरीची PDF अवेलेबल करून देणार आहोत, जेणेकरून तुमचा तेवढा वेळ वाचणार आहे आणि तुम्हाला मोर अँड मोर वेळ प्रॅक्टिसला देता येणार आहे. तर सिनोनिम्स तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्याच्यानंतर इडियम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेल चेक या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. तुम्हाला फक्त त्या रिलिजियसली वाचायच्या आहेत आणि रिलिजियसली वाचून मगअप करायचे आहेत. एकदाच वाचून होणार नाहीये, ते डेली करावं लागणार आहे. डेली प्रोसेस आहे ती, थोडं थोडं करत जावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्होकॅब्युलरीची तयारी करावी लागणार आहे. आणि बाकीचे पण टॉपिक्स आहेत हे एवढे इम्पॉर्टंट नाहीयेत, पण त्याच्यापैकी पण काही जे इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला सांगून देते मी. आर्टिकल इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर डिग्री इम्पॉर्टंट आहे, प्रिपोजिशन, ऍडजेक्टिव्ह आणि कंजंक्शन हे एकदा किंवा दोनदा गो थ्रू केलं तरी चालेल. आता सॅम्पल काही क्वेश्चन्स पाहूया आपण की कोणत्या टॉपिक वरती कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत याच्या आधी एक्झाम मध्ये. तर टेन्स अँड काइंड्स ऑफ टेन्स, जसं की आता आपल्याला माहिती आहे टेन्स हे आपले बेसिक किती प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे टेन्स आहेत आणि त्या 3 प्रकारचे टेन्सचे अजून सब टॉपिक्स डिवाइड होतात आणि असे मिळून आपल्याला टोटल 12 टाइप्सचे काय करायचे आहे, टेन्सची प्रॅक्टिस करायची आहे. नाउ व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन दे विल आस्क अंडर टेन्स अँड काइंड्स ऑफ टेन्स टॉपिक. The first is structure आहे, स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातील अँड सेकंड इज ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स पण विचारू शकतात. तर व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन अँड व्हॉट इज मीन बाय ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, दॅट वी हॅव टू सी. One example I want to show you here, that is choose the sentence that is in the past continuous tense. What we are supposed to do here is the questions are given and the options are given and we are supposed to find the past continuous tense. आपल्याला काय करावं लागणार आहे इथे की दिलेल्या ऑप्शन्स मधून पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स कोणतं आहे हे आयडेंटिफाय करावं लागणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे दिलेल्या सेंटेन्सचं आणि प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये जर तो बसत असेल क्वेश्चन तर ते प्रॉपर आपल्याला ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, मग सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब इज वॉज वेअर वी आर हॅव्हिंग, त्याच्यामध्ये वी म्हणजे वर्ब प्लस त्याला ING लागतोय आणि प्लस आपला आहे ऑब्जेक्ट. सो दिस इज व्हॉट इट इज अ स्ट्रक्चर फॉर पास्ट कंटिन्युअस टेन्स. जर आपल्याला स्ट्रक्चर प्रॉपर माहिती असेल तर आपल्यासाठी हा क्वेश्चन हार्ड नाहीये, किती लेंदी असू द्या, वी कॅन टॅकल इट इझिली. नाउ सेकंड थिंग इज, सेकंड टॉपिक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आता याच्यावरती क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारले जातील, तर फर्स्ट इज चेंज द व्हॉइस. हा एक सॅम्पल आहे, चेंज द व्हॉइस ह्या टाइपनी पण क्वेश्चन विचारले जातील. चेंज द व्हॉइस करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर रेडीली तुम्हाला एका व्हॉइस मध्ये दिलेलं असेल, ऑप्शन्स दिलेले असतील आणि जसं की इथे दिलेलं आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे काय करायचं आपल्याला की ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं इथलं ऑप्शन प्रॉपरली चूज करायचं आहे. म्हणजे हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यातलं काय करायचं आहे आपल्याला की प्रॉपर ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. अशा टाइपचे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मधले पण काही सेंटेन्सेस विचारले जाऊ शकतात आपल्याला अशा पद्धतीने. तर हिअर वी आर सपोज टू डू इज, जे सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचं आहे, त्याचं रिपोर्टेड स्पीच चेंज करायचं आहे. जसं की इथे एक एक्झाम्पल दिसते स्क्रीनवरती, select the option that expresses the given sentence in reported speech and the given example is I am in double inverted comma I am going out today comma मान्या said. हे सेंटेन्स आपल्याला अप्रोप्रिएट इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याचं प्रॉपर अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मित्रांनो ह्या सगळे टॉपिक्स आपल्याला अगदी बेसिक पासून आपल्या बॅच मध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहेत. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच आहे आपली आणि सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर करून घेतले जातील. तर अदर काही टॉपिक्स पण आहेत जसे की सिनोनिम्स आहेत, इडियम्स आहे, इडियम्स अँड फ्रेजेस आहे, अँटोनिम्स आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे आणि स्पेल चेक आहे. हे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि याला पण इक्वल आपल्याला वेळ द्यायचा आहे.
तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की मॅक्सिमम तुमचे 70 दिवसामध्ये 500 सिनोनिम्स कव्हर झाले पाहिजे. एका वेळेस हे करून होणार नाहीये. एका वेळेस 500 तुम्ही व्होकॅब्युलरी सिनोनिम्स करायला जाताल पण तुमचे पाठ होणार नाही. तर त्याला काय करावं लागेल, डेली आपल्याला ब्रेक करावं लागेल. कशामध्ये? 10 वर्ड्स मध्ये ब्रेक करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही जर डेली 10 सिनोनिम करत गेला तर 70 दिवसामध्ये तुमचे आरामात 500 सिनोनिम्स इझिली होऊन जातील. सेम तुम्हाला अप्लाय करायचं आहे इडियम्स अँड फ्रेजेसला, अँटोनिम्सला, वन वर्ड सबस्टिट्यूटला आणि स्पेल चेकला. आणि याच्यासाठी मी तुम्हाला जसं की सांगितलं रेडीली अवेलेबल आमच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. तुम्हाला PYQ 1 by 1 सर्च करून एवढा वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये घालवण्याची काही गरज नाहीये. परत काही दुसरे टॉपिक्स पण आहेत जसं की स्पॉट द एरर आहे. हा पण एक TCS आवडता पॅटर्न आहे, स्पॉट द एरर. आणि कॉम्प्रिहेन्शन जसे की तुम्हाला विचारले जातील, स्टोरी टाईप कॉम्प्रिहेन्शन विचारले जातील किंवा एक छोटा पॅराग्राफ दिला जातील, त्याचे क्वेश्चन्स दिले जातील आणि तुम्हाला ते पॅराग्राफ रीड करून क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतील. तर मला एक्सपेक्टेड नाहीये की कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला या वेळेला विचारलं जाईल, पण तरी आपण गो थ्रू करणारच आहोत. कॉम्प्रिहेन्शन, स्पॉट द एरर या टाईपचे पण टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचेच आहेत बॅचमध्ये. तर दिस इज ऑल अबाउट डिकोडिंग ऑफ द TCS पॅटर्न. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की 70 दिवस आहेत आपल्याकडे आणि 70 दिवसामध्ये आपला प्लॅन कसा असला पाहिजे, रोड मॅप कसा असला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आधी आपला टॉपिक कव्हर करून घेतला जाणार आहे. आधी टॉपिक कव्हर करायचा आहे आपल्याला, जो की कमीत कमी तुमचा 40 ते 50 दिवसामध्ये तुमचा टॉपिक कव्हर झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या त्याला 1 ते 2 रिव्हिजन टॉपिक्सला गेल्या पाहिजेत. 1 ते 2 रिव्हिजन टॉपिक्सला गेल्याच्या नंतर याच्या आधी एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स आपल्याला जे की PYQ आपल्याला करायचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आपल्याला वारंवार सॉल्व्ह करायचे आहेत. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं आमच्या बॅच मध्ये आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेल्या आहेत. MCQ ची वारंवार तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतली जाईल, जास्तीत जास्त सराव तुमचा करून घेतला जाईल. बुक्स रेफर मी आहेत, पण जसं की तुमच्याकडे वेळ कमी आहे तर बुक्स रीड करून तुमच्या एवढ्या कमी वेळेमध्ये बुक्स रीड करून होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला PYQ आणि MCQ ला पण वेळ भेटला पाहिजे. तर तुमचा हा प्रयत्न असला पाहिजे की तुमच्या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तयारी कशी होईल. तर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल कोणतंही बुक तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या नोट्स अवेलेबल आहेत, तुम्ही तेही ऑप्शन कन्सिडर करू शकता. आपली बॅच साठी पण तुमच्याकडे ऑप्शन आहे, ते पण तुम्ही कन्सिडर करू शकता. Okay, so this is all about the roadmap and the strategy of the English subject. I hope you आणि मला अपेक्षा इंग्लिश विषयाची तयारी करून त्याच्यामध्ये स्कोर कराल. अभ्यासासाठी माझ्याकडून तुमच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.